Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळांना जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं उत्तर. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कबरीच्या प्रवेशद्वारावर एकच व्यक्ती प्रवेश करेल अशी बॅरिगेटिंग. मुख्य दरवाजाही पोलिसांकडून बंद. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप आहे. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. दमानी यांची टीका. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदार विशाल पाटलांना ऑफर. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज. उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवर. मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत. अजितदादा आणि तटकरेंमधील चर्चेनंतर उद्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सुमिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. खतगावकर हे भाजप नेते अशोक चव्हाणांचे मेहुणे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा. निर्देशांक समाधानकारक श्रेणीत. 78 ते 100च्या मध्ये निर्देशांक असल्यानं मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. दोघांमधील भांडणानंतर प्रियकराकडून प्रेयसीची गळा आवळून हत्या. प्रियकराला अटक. Cancer Healer Center, a new beginning.